आज आपण इथे बनवणार आहोत पापलेट फ्राय। हे मी पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हे बघा, आणि ह्याला असे कट केलेले आहेत मधनं। आता आपण याचा मसाला तयार करूया। मी इथे कोकम भिजत घातलं होतं, ते आपण कोकम काढून घेऊया। हे कोकम असं हाताने थोडंसं स्मॅश करून घ्यायचं, भिजवलेलं कोकम आहे। बघा एकदम बारीक झाले। आता इथे ह्याच्यामधली बी काढून घेऊया। मीठ, हळद, लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर। हा छोटा चमचा आहे आणि इथे थोडंसं तेल टाकूया। हे मिश्रण छान असं एकजीव करायचं। बघा किती मस्त असा मसाला इथे तयार झालेला आहे। आता हा आपण पापलेटला लावून घेऊया। आता आपण पापलेटला मसाला लावून घेऊया। बघा अशा पद्धतीने सगळीकडे हा मसाला लावून घ्यायचा आहे आणि इथे आपण हा थोडासा तोंडाच्या भागामध्ये मसाला असा भरायचा आतमध्ये आणि बोटाने असं हा प्रेस करायचा आतमध्ये, म्हणजे मसाला पापलेटच्या आतल्या भागाला पण छान असा लागेल। बघा थोडा थोडा मसाला भरलेला आहे इथे आणि असं बोटाने प्रेस करायचं। आता हे आपण साईडला ठेवूया आणि दुसऱ्या पापलेटला मसाला लावून घेऊया। बघा इथे सर्व पापलेटला आपले मसाले लावून झालेले आहेत। बघा इथे सर्व पापलेटला मसाले छान असे लागलेले आहेत। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं हे मॅरिनेट करायला ठेवून देऊया। इथे आपण मच्छीला लावण्यासाठी आता इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे मच्छीला लावण्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये थोडासा रवा टाकूया 1 चमचा आणि हे छान मिक्स करायचं आणि एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया। रवा आणि तांदळाच्या पिठामुळे काय होणार, आपली जी पापलेट आहेत ना ते अशी क्रिस्पी होणार, त्याचा जो वरचा लेअर असतो ना असा खुसखुशीत होणार। गॅस चालू करूया आणि तवा गरम करायला ठेवूया। बघा इथे 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण पापलेट फ्राय करायला घेऊया। त्याच्या आधी आपण त्याला इथे तांदळाचं पीठ लावून घेऊया। एका प्लेटमध्ये घ्यायचं तांदळाचं पीठ आणि असं प्रेस करायचं, म्हणजे काय होतं मच्छीला सगळीकडे हे पीठ छान असं लागतं। बघा किती मस्त आपण इथे तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेतलेला आहे।
सर्व पापलेटला आपण रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे जे पीठ एक्स्ट्रा राहिले त्याचं काय? हे पीठ असंच डब्यामध्ये एका भरून ठेवायचं, स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये. आणि हे नेक्स्ट टाइमला जेव्हा तुम्ही मच्छी फ्राय करणार ना तेव्हा हे पीठ वापरलं तरी चालतं. 8 ते 10 दिवस डब्यामध्ये भरून हे तुम्ही फ्रीजमध्ये असंच ठेवू शकता. आता आपण हे पापलेट फ्राय करून घेऊया. तवा छान गरम झालेला आहे. आता आपण तेल टाकूया तव्यावर. आणि हे पापलेट आपल्याला मीडियम गॅसवरती फ्राय करायचे. थोडंसं साईडनं तेल टाकूया. आता आपण एका साईडनं हे पलटी करून घेऊया. आणि पुन्हा थोडंसं तेल टाकूया, म्हणजे दोन्ही साईडने छान आपले पापलेट असे कुरकुरीत भाजले जातील. आता दुसऱ्या साईडनं पण पलटी करूया. आणि गॅस इथे आता मीडियम ठेवायचा आहे. बघा, जर अशा पद्धतीने तुम्ही जर पापलेट फ्राय कराल ना तर एकदम मस्त आणि क्रिस्पी असे तुमचे पापलेट फ्राय होतील. बघा, इथे पापलेट आपले चांगले फ्राय झालेले आहे. पण मच्छी फ्राय करताना सगळ्यात मोठा एक त्रास असतो, तो म्हणजे कोणता माहिती आहे का? हे बघा, ही जी टाईल्सवरती तेल उडालं आहे ना ते नंतर साफ करावं लागेल आता. आणि हे साईडनं गॅसवरती उडालेले तेलाचे डाग. मच्छी खायला चांगली वाटते पण त्याच्यानंतर त्रास लय असतो. चला आता आपण पापलेट काढून घेऊया. आता तुम्ही म्हणाल हे तव्यामध्ये जे उरलेलं तेल आहे त्याचं काय करायचं? तर ह्या तेलामध्ये तुम्ही ना मस्तपैकी राहिलेला भात असेल किंवा सकाळचा संध्याकाळचा भात असेल ना तो परतला आणि खाल्ला तरी टेस्टी लागतो. एकदा करून बघा.